नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर आता सध्या झेडपीचे पेपर चालू आहेत, झेडपी भरतीचे पेपर चालू आहेत. तर त्याचाच एक पेपर आपण आज बघणार आहोत, त्याचा ॲनालिसिस आपण करणार आहोत. आणि हा पेपर जो आहे हा विस्तार अधिकारी कृषीचा पेपर असणार आहे. त्यामुळे हा पेपर जो कृषी सहाय्यकचं ज्यांनी फॉर्म भरलेला आहे, कृषी सेवकचं ज्यांनी फॉर्म भरलेला आहे, कृषी विभागाची जी ॲड आली होती त्यामध्ये ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा पेपर असणार आहे. कारण तो पेपरसुद्धा IBPS घेणार आहे आणि हा पेपरसुद्धा IBPSने घेतलेला आहे. त्यामुळे IBPSचा थोडक्यात पॅटर्न कसा आहे ते मुलांच्या लक्षात येणार आहे. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. चला बघूया व्हिडिओमध्ये काय काय आहेत, कोणते प्रश्न विचारलेले आहेत त्यांनी. तर सर्वप्रथम मराठीचं बघूया. तर मराठीमध्ये त्यांनी काय विचारलेलं होतं, सर्वसाधारण शब्दसंग्रह विचारलेला होता. शब्दसंग्रहाबाबत माहिती विचारलेली होती. त्यानंतर मराठी भाषेविषयी थोडीशी माहिती होती. त्यानंतर अचूक शब्द ओळखा, हा सुद्धा आपल्याला एक ट्रेंड बघायला मिळतो आहे. अचूक शब्द ओळखण्याचं 1-2 प्रश्न येतात आणि त्यानुसार आपल्याला अचूक शब्द ओळखायचा असतो. मायनर चुका असतात, कधी उकार पहिला दुसरा यामध्ये मिस्टेक असते किंवा वेलांटी असते. त्यानंतर मात्रा वगैरे कुठे ना कुठे मिस्टेक दिलेली असते. त्यानंतर आहे शब्दक्रमरचना, शब्द क्रमाने लावायचे. क्रमाने म्हणजे कसे वाक्य वगैरे दिलेले असतात ते क्रमाने लावायचे असतात, किंवा शब्दांचा क्रम उलटा-सुलटा दिलेला असतो. तर योग्य अचूक वाक्य कसं तयार होईल त्या दृष्टीने शब्दक्रम रचना लावायची असते. अशा प्रकारे दिलेलं असतं. अजून काय आहे बघूया. त्यानंतर वाक्यरचना, वाक्यरचना आपल्याला करायची असते व्यवस्थित. वाक्यरचना कोणती करेक्ट आहे 4 ऑप्शनपैकी. आता 5 ऑप्शन आहेत झेडपीला, तर त्या 5 ऑप्शनपैकी कोणती वाक्यक्रमरचना बरोबर आहे ते सांगायचं असतं. त्यानंतर अचूक वाक्य कोणतं आहे, व्याकरणदृष्ट्या किंवा रचनात्मकदृष्ट्या अचूक वाक्य कोणतं आहे ते ओळखायचं असतं. त्यानंतर समानार्थी शब्दसुद्धा विचारले जातात बरेचसे. त्यानंतर विरुद्धार्थी शब्द, उतारावरील प्रश्न हा कॉमन भाग आहे प्रत्येक IBPSच्या एक्झाममध्ये. आणि याचे हक्काचे मार्क आहेत आपले. जवळपास 5 ते 7 प्रश्न विचारले जातात उतार्यावर आणि ते प्रश्न आपले बरोबर आलेच पाहिजे. कारण त्यावर आपलं मेरिट डिसाईड होत नाही, पण ते प्रश्न सगळ्यांचे बरोबर येतात आणि आपला चुकलं तर आपण कुठेतरी मागे राहून जातो. त्यामुळे उतार्यावरील प्रश्न हे आपले बरोबर आलेच पाहिजे. पुढे बघूया. इंग्लिशचं आहे. त्यानंतर इंग्लिशमध्ये जे आहे ते पॅसेज आहे. पॅसेजवर जवळपास 5 ते 7 प्रश्न असतात आणि पॅसेजचं थोडा पॅटर्न बदलला आहे त्यांनी. पॅसेज देऊन त्यावर प्रश्न नाही विचारत, तर ते आता वाक्य देतात. 2-2, 3-3 ओळींचे वाक्य, एक वाक्य असे 5-6 सेंटेन्सेस दिले की त्यामध्ये विचारतात पहिलं वाक्य कोणतं आहे, दुसरं वाक्य कोणतं आहे, तिसरं वाक्य कोणतं आहे. असे 4 ते 5 प्रश्न तयार होतात त्यावर. त्यामुळे हा फार इम्पॉर्टंट आहे. अरेंजमेंटचे थोडक्यात प्रश्न असतात. पॅसेज म्हणजेच अरेंजमेंट असते. अरेंजमेंट करून आपल्याला पॅसेज तयार करायचा असतो. त्यावर तुमचे 5 प्रश्न असतात की दुसरं कोणतं, तिसरं कोणतं असे. त्यानंतर कॉमन एररवर प्रश्न असतात. 5 ऑप्शन दिलेले असतात. नन ऑफ द अबोव हा शेवटचा पर्याय असतो. कोणताच एरर नाही आहे असं, नो एरर. आणि मग 4 आपल्याला सेंटेन्सेस 4 भाग पाडून किंवा 5 भाग पाडून वाक्याचे त्यामध्ये एरर ओळखायचं असतं. कोणत्या भागात एरर आहे, ग्रॅमॅटिकल किंवा स्पेलिंग मिस्टेक वगैरे असं. त्यानंतर फिलर्स असतात. फिलर्स म्हणजे आपण फिल इन द ब्लँक्स थोडक्यात म्हणतो तसं, की इथे योग्य शब्द कोणता येईल किंवा वाक्प्रचार कोणता येईल त्या जागी आपल्याला ते ओळखायचं असतं. किंवा आर्टिकल वगैरे कोणतं येईल किंवा इन, ॲट असे शब्द कोणते येतील योग्य ते आपल्याला ओळखायचं असतं. त्यानंतर पॅराजंबल हाच पॅसेजचा जो आहे त्या प्रकारचा पार्ट आहे. आणि एक शब्दांचं सुद्धा पॅराजंबल असतं. 4 शब्दांखाली पर्याय दिलेले असतात ABCD. तर यापैकी कोणते पर्याय आपण इंटरचेंज केल्यानंतर ते वाक्य योग्यरित्या तयार होईल ग्रॅमॅटिकल ते आपल्याला सांगायचं असतं. तर इंटरचेंजचे येतात पॅराजंबलमध्ये. त्यानंतर स्पेलिंग एरर्सचे सुद्धा येतात. 4 शब्द दिलेले असतात, त्यापैकी चुकीची स्पेलिंग कोणती आहे. आणि एकाच शब्दाचे वेगवेगळे स्पेलिंग नसतात, तर वेगवेगळे शब्द असतात. त्यामुळे ते जास्त हार्ड होऊन जातं. वेगवेगळे शब्द असल्यामुळे थोडं हार्ड जातं ते. तर ते सुद्धा स्पेलिंग मिस्टेकमध्ये ते सुद्धा महत्त्वाचं आहे. पण एवढे अवघड स्पेलिंग मला वाटले नाही त्यामध्ये. मी 1-2 प्रश्न बघितले त्यातून. अजून काय आहे, बौद्धिक चाचणी आहे. आता बौद्धिक चाचणीमध्ये नातेसंबंध विचारले जातात. फार लेंदी प्रश्न बौद्धिक चाचणीमध्ये आणि बाकीचे सुद्धा फार लेंदी प्रश्न म्हणजे वेळखाऊ प्रश्न असतात फार. त्यामुळे वेळेचं नियोजन तुम्हाला करणं गरजेचं आहे. जरी 2 तास असणार आहे आपल्याकडे, 100 प्रश्नांसाठी 2 तास पुरेसे असतात, पण 2 ताससुद्धा पुरत नाही आहेत मुलांना. त्यामुळे थोडंसं वेळेचं मॅनेजमेंट आपल्याला करणं गरजेचं आहे.
त्यानंतर संख्यामालावर प्रश्न असतात, संख्या दिलेल्या असतात, त्या आपल्याला व्यवस्थित बघायच्या असतात की कोणती संख्या चुकलेली आहे वगैरे. त्यानंतर अक्षरमाला दिलेल्या असतात ABCD वगैरे, त्यांची अरेंजमेंट, नेक्स्ट संख्या कोणती येईल असं. त्यानंतर बॉडमॉस रूलवर प्रश्न असतात, बॉडमॉस रूलवर सुद्धा प्रश्न विचारले जातात. त्यानंतर तर्क आधारित प्रश्न, तर्क लावून आपल्याला पुढची आकृती वगैरे असं काहीतरी विचारलं जातं, किंवा पुढची संख्या कोणती येईल, पुढचं अक्षर कोणतं येईल असं आपल्याला विचारलं जातं. त्यानंतर आहे आकृत्या. आताच बघितलं आपण, पुढची आकृती कोणती येईल, तर पुढची आकृती जी आहे ती ओळखायची असते, किंवा आकृत्यांमध्ये एरर दिलेला असतो, तो एरर आपल्याला ओळखायचा असतो. किंवा मग मिरर इमेज वगैरे. मिरर इमेजचा जर प्रश्न नाही आला आता, पण कदाचित येऊ शकतो, त्यामुळे मिरर इमेज आणि जी वॉटर इमेज आहे ते थोडंसं फक्त ओव्हरलुक करून घ्या. त्यानंतर पझल असतं, पझल म्हणजे तेच आकृत्या, पुढची आकृती कोणती आहे ते ओळखायचं असतं. त्यानंतर सिटिंग अरेंजमेंट फार त्यांचा आवडतीचा टॉपिक आहे. सिटिंग अरेंजमेंट किंवा फ्लोअर अरेंजमेंट, वर खाली 1 2 3 असे फ्लोअर. त्यानंतर राऊंडमध्ये सिटिंग अरेंजमेंट किंवा स्ट्रेट सिटिंग अरेंजमेंट, किंवा उत्तरेला तोंड करून बसलेले, दक्षिणेला तोंड करून बसलेले, अशी सिटिंग अरेंजमेंटमध्ये नवीन त्यांनी थोडासा प्रकार आणला की उत्तरेकडे अर्धे जण तोंड करून बसलेले असतात. त्यानंतर 3 जण दक्षिणेकडे. विस्ताराधिकारी सांख्यिकीला हा प्रश्न आलेला होता एक, की 3 जण उत्तरेकडे तोंड करून बसलेत, 3 जण दक्षिणेकडे तोंड करून बसलेत, तर याचं तोंड कुठे असेल वगैरे, असे प्रश्न विचारले जातात. आणि यामध्ये सुद्धा पॅसेजसारखे प्रश्न विचारले जातात, की सिटिंग अरेंजमेंटचा एक तेवढा उतारा आपल्याला इन्फॉर्मेशन दिली की त्यावर 5 प्रश्न विचारले जातात, जवळपास 5 प्रश्न. त्यामुळे हे सुद्धा मार्क महत्त्वाचे आहे. तुम्हाला जर प्रश्न कळाला तर 5चे 5 तुमचे बरोबर येतील, आणि प्रश्न जर चुकला तर 5 मार्क सरळ जातील. त्यामुळे फार महत्त्वाचं आहे सिटिंग अरेंजमेंट, ते व्यवस्थित करा, त्यावर फार प्रश्न विचारले जात आहेत. पुढचं बघूया, अंकगणित. अंकगणितावर जास्त भर नाही आहे, जास्त भर बुद्धिमत्तेवर आहे, तरी पण अंकगणितावर थोडाफार भर आहे. 2-4 प्रश्न तरी विचारले जातात. तर त्यामध्ये जे आहे पर्सेंटेज म्हणजे शेकडेवारीवर प्रश्न आहेत, शेकडेवारीवर बऱ्यापैकी प्रश्न विचारले जातात. त्यानंतर काळकाम वेगवर प्रमाण तसं कमी आहे काळकाम वेगचं, कदाचित आला तर एखादा प्रश्न येतो. त्यानंतर नफा तोटा, यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. नफा तोटावर सुद्धा 1-2 प्रश्न असतातच. नफा तोटासुद्धा महत्त्वाचा आहे, आणि त्यामध्ये सरळ व्याज फार महत्त्वाचं आहे. सरळ व्याजवर थोडे फिरून आणि लेंदी प्रश्न विचारतात, त्यामुळे नफा तोटा तुमचं परफेक्ट असणं गरजेचंच आहे. आगगाडीवर फार कमी प्रश्न आहेत, थोडेच प्रश्न येतात, एवढे प्रश्न येत नाही, त्यामुळे ओव्हरलुक केलं तरी चालेल. त्यानंतर गुंतवणुकीवर सुद्धा 1-2 प्रश्न तरी असतात. गुंतवणूकसुद्धा फार महत्त्वाची आहे. ते 6 महिन्यानंतर गुंतवणूक केल्यावर इतके पैसे येते, असं व्यवस्थित करून जा थोडंसं. त्यानंतर जे आहे सामान्य ज्ञान फार महत्त्वाचं आहे, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. तर सामान्य ज्ञानमध्ये जे आहे ते चालू घडामोडी, सर्वात महत्त्वाचं म्हणजे चालू घडामोडी. सगळे प्रश्न हे हिस्ट्रीचे असू दे, नाहीतर जिओग्राफीचे असू दे, सगळे चालू घडामोडीवर डिपेंड प्रश्न असतात. त्यामुळे चालू घडामोडी तुमचं परफेक्ट असणं गरजेचंच आहे. त्यानंतर आता कृषीचं जे आहे ते सेबीचं मुख्यालय, हा प्रश्न विचारला होता. आणि यातून तुम्हाला ज्या प्रश्नांची उत्तरं माहिती असतील ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. याचे उत्तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये देणार आहात. बघूया कोण कोण किती उत्तर देत आहे. आणि त्यानंतर होता भाजीपाला पिकांच्या अभ्यासाला काय म्हणतात. कोणाला उत्तर माहिती आहे तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा. भाजीपाला पिकांच्या अभ्यासाला काय म्हणतात. तर हे प्रश्न कदाचित यावर आधारित प्रश्न तुम्हाला जे कृषी सेवकला आहे ते विचारले जाऊ शकतात, ज्या कृषीच्या येणाऱ्या एक्झाम आहेत त्यामध्ये विचारले जाऊ शकतात, त्यामुळे फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर प्रमाणित बियाणे टॅग, यावर प्रश्न विचारला गेला होता. त्यानंतर जे आहे भारतातील पीक वर्ष कोणतं आहे, असा काहीतरी प्रश्न विचारला गेला असेल कदाचित. भारतातील पीक वर्ष यावर प्रश्न होता. त्यानंतर जे आहे अंडी उत्पादन करणाऱ्या कोंबडीस काय म्हणतात. तर पूर्णपणे कृषीवर आधारित प्रश्न, म्हणजे जे तुमची पोस्ट आहे त्या पोस्टशी रिलेटेड प्रश्न विचारले गेलेले होते. जसं सिलेबस आहे टेक्निकलचे जे प्रश्न म्हणतो आपण, तर ते टेक्निकलच्या प्रश्नांमध्येच तसे प्रश्न विचारले गेले होते. अंडी उत्पादन करणाऱ्या कोंबडीस काय म्हणतात, असा प्रश्न होता. त्यानंतर ॲले क्रॉपिंगची डेफिनेशन विचारली होती. काही मिस्टेक झाली असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी म्हणजे माझं कृषीचं बॅकग्राऊंड नसल्यामुळे मला तेवढं माहीत नाही आहे, तर काही मिस्टेक झाली तर सांगा मला तसं. त्यानंतर इंटर क्रॉपिंगची डेफिनेशन विचारली होती. त्यानंतर झेड क्रॉपिंगची डेफिनेशनसुद्धा विचारलेली होती.
या सगळ्यांना नक्की यांचे डेफिनेशन काय आहे मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा. त्यानंतर शुष्क शेती पर्जन्य यावरसुद्धा काहीतरी प्रश्न विचारला गेला होता. त्यानंतर जे आहे क्रॉपिंग सिस्टीम टाईप्सवर प्रश्न होता. पिकांचे जे प्रकार आहेत क्रॉपिंग सिस्टीम टाईप्सवर प्रश्न. त्यानंतर ॲग्रोनॉमिक अँड इंजिनिअरिंग सॉईल वॉटर कन्झर्वेशन मेजर्स उपाय विचारलेले होते. त्यानंतर ट्री एज काउंट झाडांचं वय कसं मोजतात त्याच्या पद्धती ज्या आहेत त्या पद्धतीवर प्रश्न विचारला गेला होता. त्यानंतर कृषी गणनेवर प्रश्न होता. ऑब्वियसली कृषीचा पेपर आहे, कृषी विस्तार अधिकारीचा पेपर आहे, तर कृषी गणनेवर प्रश्न विचारला जाणार. आणि एक प्रश्न जे सांख्यिकीचा विस्तार अधिकारी होता त्यावरसुद्धा कृषी गणनेवर प्रश्न होता की कृषी गणना किती वर्षांनी केली जाते असा काहीतरी प्रश्न होता. बहुतेक 5 वर्षांनी कृषी गणना केली जाते, दर 5 वर्षांनी. जर चुकलं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये करेक्ट करा मला. पुढचं बघूया. त्यानंतर होतं महाराष्ट्राच्या आग्नेयेस कोणते राज्य आहे. हे आता सामान्य ज्ञानचे प्रश्न आहेत, ते टेक्निकलचे होते मागे सामान्य ज्ञानमधले. तर महाराष्ट्राच्या आग्नेयेस कोणते राज्य आहे, फार सोपा प्रश्न आहे, याचं उत्तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा. त्यानंतर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा क्रमांक कोणता आहे, महाराष्ट्राचा क्रमांक कितवा आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने, असा एक प्रश्न आलेला होता. त्यानंतर जे आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशांची वयोमर्यादा पॉलिटीवर प्रश्न होता. न्यायालयाच्या न्यायाधीशांची वयोमर्यादा पॉलिटीवर ते थोडेसे जे आहे लिमिटेड टॉपिक्सवर प्रश्न विचारतात, जसं की संसद असेल, संसदेवर प्रश्न विचारतील किंवा पंतप्रधानावर प्रश्न विचारतील. त्यानंतर राष्ट्रपतीवर प्रश्न विचारतील. त्यानंतर राज्यपालावर एक प्रश्न राहू शकतो. त्यानंतर जे आहे आपली न्यायपालिका जे आहे त्यावर प्रश्न असू शकतो. शक्यतो यांच्या नियुक्त्या, त्यांचं जे निवृत्तीचं वय आहे किंवा नेमणूक कोण करतं, नेमणूक कशी केली जाते, कोणत्या पद्धतीने केली जाते, यावर फार प्रश्न असतात. त्यामुळे नेमणुका, निवृत्ती ह्या ज्या बाबी आहेत त्या व्यवस्थित जर केल्या आपण तर त्या आपले प्रश्न चुकणार नाहीत. पॉलिटीचे यावरच लिमिटेड प्रश्न असतात आणि कधीकधी नसतात पण. त्यामुळे ह्या बाबी थोड्याशा महत्त्वाच्या असल्या, तुमच्या परफेक्ट असल्या म्हणजे तुम्हाला IBPS पॅटर्नमध्ये सोपं जाईल. त्यानंतर जे आहे व्याघ्र प्रकल्प, आत्ताचं 50 वर्ष आपल्याला माहिती आहे, 50 वर्ष कंप्लीट झालेले आहेत, तर त्यामुळे व्याघ्र प्रकल्पावर प्रश्न येणारच होता. व्याघ्र प्रकल्पावर प्रश्न विचारला होता. आणि एक महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं जिल्हा विशेष. IBPS पॅटर्नमध्ये जिल्हा विशेष फार महत्त्वाचं असतं. तुम्ही ज्या जिल्ह्याला फॉर्म भरला आहे, आता विस्तार अधिकाऱ्याची पोस्ट म्हणजे तुम्हाला त्या जिल्ह्याबद्दल माहितीच असलं पाहिजे. तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याबद्दल, तुम्ही ज्या जिल्ह्यातून फॉर्म भरला आहे त्या जिल्ह्याला जे महत्त्वाच्या बाबी आहेत त्या महत्त्वाच्या बाबी विचारल्या जातात. आता विस्तार अधिकारी सांख्यिकीचा जो पेपर होता त्यामध्ये जिल्हा विशेषमध्ये वनक्षेत्र याबाबतसुद्धा प्रश्न विचारला गेला होता. वनक्षेत्र किती आहे जिल्हा विशेषमध्ये, जिल्ह्याचं वनक्षेत्र किती % आहे एकूण जिल्ह्याच्या क्षेत्रफळानुसार, असा देखील प्रश्न होता. त्यानंतर जिल्ह्यातील नदी कोणती आहे, जिल्ह्यातून वाहणारी नदी कोणती आहे, असा देखील प्रश्न विचारला गेला होता. म्हणजे जिल्हा विशेषवर 2-3 प्रश्न तरी असतात. त्यामुळे तुम्ही ज्या जिल्ह्याचा फॉर्म भरलेला आहे त्या जिल्ह्याबद्दल थोडी तुम्हाला माहिती ओव्हरलूक करून जाणं गरजेचं आहे. नद्या कोणत्या आहेत, त्यानंतर पर्वतरांगा कोणत्या आहेत, त्यानंतर वनांसंदर्भात थोडे वने कोणत्या प्रकारचे आढळतात, वनांचे प्रकार कोणते आहेत, वनक्षेत्र किती प्रमाणात आहे, अशा महत्त्वाच्या बाबी, तालुके वगैरे किती आहेत, अशा महत्त्वाच्या बाबी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे जिल्ह्याबद्दल. त्या माहिती असल्या म्हणजे तुमचे 2-3 मार्क कुठेच नाही जाणार, 2-3 मार्क तुमचे रिझर्व्ह होऊन जातील. त्यामुळे कट ऑफमध्ये फार मोठा डिफरन्स पडू शकतो तुमच्या त्या 2-3 मार्क्समुळे. त्यामुळे फार महत्त्वाचं आहे. मला आता कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि याबाबत जे आहे व्हिडिओ तर थोडा लेट आला आहे, पण आपल्या टेलिग्राम चॅनलला सर्वप्रथम याचं जे आहे जे प्रश्न आहेत ते उपलब्ध झालेले होते. त्यामुळे टेलिग्राम चॅनलला तुम्ही फॉलो करायला विसरू नका. जे कन्व्हिनियंट नसतील त्यांनी व्हॉट्सअप चॅनलला फॉलो केलं तरी चालेल. दोन्हींच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. चला तर ज्यांचे पेपर असतील नेक्स्ट आता त्यांचंसुद्धा टाईम टेबल जे आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलला सगळ्यात पहिले येतं, आणि यूट्यूबलासुद्धा अपडेट करत असतो मी व्हिडिओच्या माध्यमातून. तर अशाच नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या यूट्यूब चॅनलला मी अधिकारी. चला पुढच्या व्हिडिओपर्यंत काळजी घ्या स्वतःची, आणि पुढच्या एक्झामसाठी सगळ्यांना ऑल द बेस्ट.